नमस्कार, मी सोनाली कॉमेडी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तुम्ही एवढे मन लावून माझा व्हिडिओ पाहत आहात म्हणून मी तुमची खूप खूप आभारी आहे. तर आम्ही गौरी गणपती बघायला गेलो होतो. आमच्या वस्तीवर ते साधारणतः 4 ते 5 ठिकाणी गौरी गणपती असतात. तर प्रत्येकाचे गौरी गणपती आम्ही पाहण्यासाठी आवर्जून एक ग्रुप करून सर्व बायका आम्ही बघायला जातो. मग बघायला गेल्यानंतर प्रत्येकाची थोडी थोडी आम्ही शूटिंग काढलेली आहे. तर छान पद्धतीने संसार मांडलेला आहे. डायनिंग टेबल, पंखा, परत पितळाची भांडी, परत गोकुळ अष्टमी आपण कशी साजरी करतो तसं ते पाळण्यामध्ये छोटा कृष्ण, त्याला एक झोका देती गवळण. किती भारी वाटलं आणि भारी डेकोरेशन केलं. तर हा पंखा चालू बंद करायचा सुद्धा होता, तर लाईट लागत होती त्याची. तर ह्या पद्धतीने अशी हवा येत आहे, खूप भारी हवा येते. त्यांनी आम्हाला थोडंसं चालू बंद करून दाखवलं. भरपूर सजावट केली होती. गौरई पण खूप छान दिसत होती, तिची पिलवांडं पण खूप छान दिसत होती. परत पदार्थ भरपूर समोर ठेवले होते, फळं ठेवली होती, कडधान्य ठेवले होते आणि प्रत्येकजण छोट्या मुलांची खेळणी एक वेगळ्याच स्तराने आणतात आणि वेगळ्याच स्टाईलने मांडतात. तर ही गौरी गणपती खूप भारी वाटली. तर आपण चला दुसऱ्या घरी आलोत बघायला. तर छान असं यांनी मिरचीचं पण डेकोरेशन केलं होतं. मला आवडलं. मी नक्की ह्यांनी 1 मिरची लावली, मी पुढल्या वर्षी 2 मिरच्यांचं डेकोरेशन करणार आहे. तर छान असे त्या गौराईला फेटेसुद्धा घातले आहे. आपण हे दुसऱ्या घरी आलो आहे. ते मगाचं वेगळं शूटिंग होतं. गरीबच आहेत, पण गरीब परिस्थितीमध्ये खूप छान असं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. मला हे साधं सिंपलच आवडतं, खूप भारी वाटतं. चला आता तिसऱ्या घरी जाऊया. तर प्रत्येकाची पद्धत बघा, गावाकडली पद्धत केळीच्या पानावर त्यांनी खूप छान असं मांडलं होतं नैवेद्य. तर गौरई पण खूप छान आहे आणि त्यांनी खाटावरती आपलं साधं सिंपल, अरे वा, पेरू पण छान लटकवलेत. साध्या सिंपल पद्धतीने असं मांडलं होतं. तर ही गौराईचा 3रा दिवस आहे, जे की दोरे घेतात. मग दोरे घेतल्यानंतर ओखाना घ्यायला लावला. 4थ्या घरी गेलो. त्यांनी आम्हाला हळदी कुंकाला बोलवलं होतं. ते म्हटले आमची तर गणपती आहे ना, या ना मग हळदी कुंकाला. मग हळदी कुंकाला गेलो, छान असं चहा पिलो, हळदी कुंकू लावलं आणि आलो. आता 5व्या घरी गेलो. त्या ताईसुद्धा म्हटल्या आमची इथं पण गणपती, या ना हळदी कुंकाला. मग गेलो ना. चला बरं, आता 6वं घर आलंय. चला आता 6व्या घरी आपण जातोय. तर छान अशी पद्धतीने मुलं खेळत होती. मला भारी वाटलं. मी थोडं जण शूटिंग घेतलं बरं का. तर या छान अशा 3 जोड्या उभ्या केल्यात, म्हणजे त्यांच्या सुनांच्या आहे आणि त्यांच्या लेकीच्या पण आहे गौराई. अशा 3 जोड्या त्यांनी उभ्या केल्या आहे. तर गुलाबी साडीमधली आणि जांभळ्या साडीमधली मला एकच नंबर आवडली. खूप भारी वाटल्या बाबा, एकदम छान. तर देवींची पिलवांडं पण खूप छान मांडली होती. देवींची पिलवांडं म्हणजे त्यांची मुलं. तर त्यांच्या गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी छान असं डेकोरेशन केलं होतं. भरपूर बायका, आमचा हा ग्रुप हिंडत होता दिवसभर गौराई बघत. तर छान असे दोरे घ्यायचा कार्यक्रम चालू आहे. या छान मुलीने छान अशी साडी घातलेली आहे, खूप लाजत पण होती. तर हे पहा खाटावरती कशा बसवल्या आहेत. तर व्हिडिओ म्हटलं की सगळ्यांना लाजतात, व्हिडिओमध्ये कोणच येत नाही बघा. झुंबराचं फुल उंबराचं 80 दोरा 900 झारी आलाला रुपवत मंडवाची गाडी उघडून पाहते काय काय करते त्याच्या साजूक ठेवाय नाजूक देटा सुद्धा फुटली केळं शिंडी सुगा उगली डारळल्या कुणाची आई बापाची सून कुणाची सासऱ्याची राणी कुणाची भरताराची काळी कुणाची सरकाराची उभी होते सासणीच्या मेळ्यात चंद्रहार सासूबाईच्या गळ्यात सासूबाई जपून तुळस मला घाला कळस कळस किळीच्या खांबा 5 गुडी विडी आंबा इटाची महाडी सोन्याची चौकट तरवाळीवर पत्रवाळीवर तुपासारखं रुपरूपासारखं जोडा आला सावळीचा घोडा सावळीच्या घोड्याला मखमली जीन मी करते पंढरपूरची येईन ताड माड करडी बनार बोललं केलं झक आणि साहेबराव कांबळ्याचं नाव अवघड किती साखर. आता आपण 7व्या घरी येत आहोत. आता उखाणा दोरे घेणं तिथं झालेलं आहे आणि इथलं पण दोरं घेणं कार्यक्रम झालेला आहे. तर 7व्या घरचं खूप छान असं त्यांनी पदार्थ ठेवले होते. खूप छान पद्धतीने त्यांनी देवाला गुढीसारखं वस्त्र पण गळ्यामध्ये घातलं होतं. छान असं डेकोरेशन केलं होतं.
खूप भारी ह्या गौराई. मला त्यांच्या गौराईंपुढचं एकच आवडलं, त्यांनी छान असं विणकाम केलेलं आहे. सर्व सर्व खेळणी मांडले होते. पहा गणपती, बाहुली, फुलदाणी, ससा किती भारी बनवलं आहे आणि ते पुढं मांडलं आहे, ते खराब पण होत नाही. मोरसुद्धा बनवला आहे, पोपटसुद्धा. तर हे आपलं 8वं घर आहे. 8व्या घरी छान असं त्यांनी डेकोरेशन केलं होतं. नृसिंहाचं त्यांनी डेकोरेशन केलं आहे, भारी वाटलं. आणि त्यांनी एक नवीनच छान मला आवडलं, हा घट म्हणजे जो आपण नवरात्रीत एकदाच घट उगवतो, ह्यांनी डेकोरेशन म्हणून पुढं शो म्हणून ठेवलं होतं. तर छान अशा प्लेटी भरून फराळाचं मांडलं होतं, फळं मांडले होते, छान असं फुलांचं डेकोरेशन पण केलं होतं. छान गौरई पण आहे, छान गणपती पण आहे. त्यांचं एकच काम असतं, ह्या भारी आहेत, त्या भारी आहेत, हे असं नाही, ते तसं नाही, चांगलं पण म्हणणे आणि नावं पण ठेवणे, हे आपलं बायकांचं नेहमी काम असतं. पण जो तो पद्धतीने खूप हौशेने करतो. तर ह्या आहेत आमच्या गौराया, म्हणजे 9वं घर आहे ते आमचं घर आहे. तर आम्ही नवीनच मुखवटे आणले, ते मुखवटे थोडे मोठे झाले आणि बॉडी छोटी झाली. तर छान असं आमचं पण डेकोरेशन, मी छान नाही म्हणणार, तुम्ही म्हणायचं छान, कारण की कसं आहे ते नक्की कमेंट करून सांगा. मी केलेलं डेकोरेशन, मी पदार्थ पॅकिंग करून ठेवले ते, का तर बायका आले तर हळदी कुंकू वाहतात. फळं ठेवले ते टोपल्यामध्ये, बाकीचे कडधान्य असेल ते पॅकिंग केली. आणि जे आपलं स्वीट आहे गोड, ते सर्व घरीच बनवलं होतं, ते पॅकिंग केलं होतं, का तर सादळू नये म्हणून. आणि देवाचा प्रसाद असतो, देवासमोर मांडला जातो, तो आपण फेकून द्यायचा नसतो, मग तो आपण पूर्ण खायला पाहिजेच आणि खायचाच. तर कशा वाटल्या गौराई? तुम्हाला आवडल्या असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.